ओम शांती. आपला भारत देश अनेक सणांनी नटलेला देश आहे आणि त्यातलं एक सण म्हणजेच पवित्र रक्षाबंधन. असं म्हटलं जातं की रक्षाबंधन हे परंपरेपासून चालत आलेला सण आहे. परंतु मनात असा प्रश्न निर्माण होतो की रक्षाबंधन हे दोन शब्द असे आहे जे आपल्याला विरोधाभासी जाणवतात. कारण आजच्या जीवनात बंधन कोणालाही आवडत नाही. असं वाटतं की आपण स्वतंत्र राहावं, प्रत्येक गोष्टीत स्वतंत्रता हवी आहे आणि त्याच्यासाठी लोक आजपर्यंत लढत आहे. परंतु बंधन हे नुकसानकारक आहे की फायदेमंद आहे, याच्यावर जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की बंधन कुठं कुठं हे खूप उपयोगी पण आहे आणि आवश्यक पण आहे. रामायणमध्ये असं म्हटलं जातं की ज्यावेळेस सीतेसाठी लक्ष्मण रेषा ओढण्यात आली होती तर तिला हेच म्हणण्यात आलं होतं की तू याच्या बाहेर निघू नकोस. आणि ज्यावेळेस फक्त एक पाऊल तिने बाहेर काढलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती बंधनातून बाहेर निघाल्यामुळे रावणाच्या राज्यात तिला जावं लागलं. सांगायचं तात्पर्य की प्रत्येकाच्या आयुष्यात बंधन हे आवश्यक आहे. चांगल्या गोष्टींचे बंधनं स्वतःला बांधून घ्या आणि त्याचबरोबर सामाजिक बंधनं आहे त्याच्यात स्वतःला सुरक्षित ठेवा. परमात्म्याने देखील आपल्याला काही बंधनं दिलेले आहे आणि ते बंधन म्हणजे प्युरिटीचे बंधन. ते बंधन म्हणजे मानवतेबरोबर आणि त्याचबरोबर प्राण्यांबरोबर आपल्याला स्नेह प्रेम ठेवायचा आहे. जर अशा प्रकारच्या सकारात्मक बंधनात आपण राहिलो तर अवश्य तुम्हाला जाणवणार की आपली रक्षा होत राहणार आहे आणि ही रक्षा म्हणजे स्वयं परमात्मा आपली रक्षा करणारे आहे. मनुष्य कधी मनुष्याची अंतपर्यंत रक्षा करू शकत नाही. आपली रक्षा करणारा स्वयं परमात्मा आहे आणि ज्यावेळेस मनुष्य दुःखात असतो तेव्हा तो त्या ईश्वरालाच हाक देतो. म्हणून रक्षाबंधन हे सण केलं जातं. रक्षाबंधनच्या वेळेस खास पाहिलं जातं की बहीण भावाला राखी बांधत असते. कुठपर्यंत बहीण भावाची भाऊ बहिणीची रक्षा करू शकणार आहे हे कायमचं होत नाही. आजच्या कलियुगात आपण बघत आहोत बहीण भावाचे भांडणं किती चालू आहे, प्रॉपर्टीच्या नावाने किंवा अनेक गोष्टींमुळं. तर वास्तविक रक्षाबंधन म्हणजे काय तर परमात्मा आपला रक्षक आहे आणि तोच आपल्याला वाचवणारा आहे, तोच आपल्याला मदत करणारा आहे. ही सिस्टम अशी आहे की कुठल्याही घरात तुम्ही बघा एक आरतीचं ताट तयार केलं जातं. सर्वप्रथम बहीण भावाला तिलक लावते. तिलक नेहमीच कपाळावर लावला जातो. इथं आत्मा आहे, आत्मस्मृतीत राहण्याचं हे चिन्ह आहे म्हणून तिलक लावला जातो. त्यानंतर राखी बांधली जाते. ही पवित्रतेची राखी आहे. परमात्म्याच्या सुरक्षतेखाली आपण राहणार आहोत याची ही एक पवित्र राखी आहे जी आम्ही राखी सगळ्यांना बांधत आहोत. या राखीवर परमात्मा निराकार परमात्म्याचं चिन्ह आहे. सदैव परमात्मा आपला रक्षक आहे या दृष्टिकोनाने आम्ही सगळ्यांना राखी बांधतो. तोंड गोड केलं जातं. त्याचं कारण असं आहे की फक्त एका दिवसासाठी आपल्याला गोड बोलायचं नाही आहे, तर आपला स्वभाव, आपले संस्कार, आपले संबंध नेहमी सगळ्यांबरोबर गोड असले पाहिजे याचं एक यादगार म्हणून गोड तोंड केलं जातं. आणि आम्ही विशेष म्हणजे परमात्मा वरदानही सगळ्यांना देतो. जो वरदान प्रत्येकासाठी वेगळा वेगळा असतो. जसं एक वरदान जो आत्ता तुमच्याशी बोलताना माझ्या हातात आलेला आहे तो वरदान मी तुम्हाला वाचून दाखवते. वरदानात आहे, आप बीती को पास करके पास भी ऑनर होने वाले, भगवान के पास रहने वाली श्रेष्ठ आत्मा हो. अर्थात जे काय आपल्या जीवनात घडलेलं आहे त्याला तुम्ही स्टॉप करा, फुल स्टॉप करा.
जे झालं घडलं झालं, आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिका, पास विथ ऑनर बना आणि परमात्म्याच्या नेहमी जवळ राहा. असे एक सुंदर संदेश वरदानाच्या रूपात वेगवेगळ्या पद्धतीचे असे वरदान प्रत्येकाला मिळत असतात आणि ते वरदान पाहून सगळेच अत्यंत आनंद आणि खुशी व्यक्त करतात. तर सगळ्यांनी या बाबांच्या घरी आणि सगळ्यांनी पवित्रतेची राखी बांधून घ्या आणि प्रसादही घेऊन प्रत्येकाने आपलं जीवन परमात्म्याकडून वरदान घेऊन धन्य बनवा. ओम शांती.